विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण तुमच्या मनामधील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे देणार आहोत। एमपीएससी मार्फत नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयानुसार आता एमपीएससी मार्फत ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत या स्पर्धा परीक्षांसाठी अटेम्प्ट सिस्टीम राबवली जाणार आहे। यूपीएससी यापूर्वीच अशा प्रकारची सिस्टीम राबवते आणि याच धर्तीवरती एमपीएससीनी देखील आता संधींवरती मर्यादा आणलेल्या आहेत। हा निर्णय नेमका का घेण्यात आलेला आहे तर आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि प्रशासनाच्या अनुषंगाने सक्षम अधिकारी मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता हा निर्णय नेमका काय आहे तर हा निर्णय जो आहे तो उमेदवारांना लागू करण्यासाठी नोटिफिकेशनमध्ये उमेदवारांचे 3 प्रकारामध्ये डिवायडेशन करण्यात आलेले आहे। पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे ओपन प्रवर्ग म्हणूयात, यांच्यासाठी कमाल संधींची संख्या जी आहे ती 6। दुसरा जो काही प्रकार आहे उमेदवारांचा तो म्हणजे एससी व एसटी, ज्याला आपण शेड्युल्ड कास्ट व शेड्युल्ड ट्राइब्स, ज्याला मराठीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असं म्हणतो, या प्रवर्गांसाठी जो काही संधींची मर्यादा आहे ती नाहीये, म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अटेम्प्ट एससी व एसटींसाठी नाही आहेत। आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इतर मागास प्रवर्ग, म्हणजे वरील 2 प्रकारांमध्ये न येणारे विद्यार्थी किंवा उमेदवार म्हणूयात आपण या प्रकारामध्ये येतात, यांच्यासाठी कमाल संधींची संख्या जी आहे ती 9 असणार आहे। आता या ठिकाणी संधींची संख्या जी आहे ती काउंट करण्यासाठी नोटिफिकेशनमध्ये 3 मुद्दे दिलेले आहेत आणि हे 3 मुद्दे वाचून देखील उमेदवारांना काही समजत नाहीये की नेमका हा प्रकार काय आहे आणि याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत बघतोय। तर हे 3 प्रकार नेमके काय केलेले किंवा 3 मुद्दे म्हणूयात आपण की संख्या काउंट करण्यासाठी 3 या ठिकाणी आपण म्हणूयात की प्रकार दिलेले आहेत परीक्षांच्या अनुषंगाने की संधी कशा काउंट केल्या जातात। तर पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे काय, तो उमेदवाराने पूर्व परीक्षेमध्ये भाग घेतला तर संधी काउंट केली जाणार आहे। दुसरा, पूर्व परीक्षेमधील कोणत्याही पेपरला तुझं बसला किंवा त्या ठिकाणी अटेंडन्स असेल कोणत्याही पेपरसाठी तर त्या ठिकाणी संधी काउंट केली जाणार आहे। म्हणजे पूर्व परीक्षेचा विचार केला राज्यसेवेच्या अनुषंगाने तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर क्रमांक 1 पेपर क्रमांक 2, GS1 आणि सीसॅट ज्याला आपण म्हणतो। या दोन्हींपैकी कोणत्याही पेपरला उमेदवार उपस्थित असेल तर त्या ठिकाणी ती संधी काउंट केली जाणार आहे। आणि तिसरा जो प्रकार आहे किंवा तिसरा मुद्दा आहे संधी काउंट करण्यामधला तो म्हणजे काय, तर उमेदवार जो आहे तो उमेदवार कोणत्याही परीक्षेच्या टप्प्यावरती डिबार झाला किंवा बाद झाला तर त्या ठिकाणी संधी काउंट केली जाणार आहे। म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू कोणत्याही टप्प्यावरती उमेदवार बाहेर पडला परीक्षेच्या प्रोसेसमधून तरी देखील त्या ठिकाणी ती संधी काउंट केली जाणार आहे। आता हे 3 मुद्दे जे आहेत हे 3 मुद्दे वाचून देखील उमेदवारांना शंका उत्पन्न झालेल्या आहेत। तर मी या ठिकाणी शंका तुमच्या मनातील सांगतो आणि त्याची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत। सगळ्यात पहिली जी काही शंका उमेदवारांच्या मनामध्ये आलेली आहे किंबहुना बऱ्याचशा उमेदवारांनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट केलेल्या आहेत, या शंका काय आहेत तर पहिली शंका महत्त्वाची कोणती आहे तर सद्यस्थिती काय असणार आता आमची। म्हणजे बरेचसे उमेदवार स्पर्धा परीक्षेमध्ये काय असतात जे नवीन असतात किंवा आपण त्याला नवीन इंट्रोड्यूस झालेले विद्यार्थी असं म्हणूयात या क्षेत्रामध्ये। काही उमेदवार असतात की ज्यांना 2-3 वर्षांचा अनुभव असतो, जे 2-3 वर्ष झालं परीक्षा देत आहेत। काही उमेदवार असतात की जे शेवटचं वर्ष आहे, एज लिमिट होणारच आहे, त्यांचं डिबार होणार आहेत म्हणजे एजमधून किंवा वयोमर्यादा संपणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही निर्णय आहे तो त्या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे नोटिफिकेशनमध्ये की 2021 पासून ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्यांची जे काही जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत या जाहिरातींसाठी लागू होणार आहे। म्हणजे 2021 पासून पुढे ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार आहे। त्यामुळे या अगोदर ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत, या अगोदर ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी कितीही अटेम्प्ट दिलेले असतील या अगोदर ते अटेम्प्ट काउंट केले जाणार नाहीत। त्यामुळे हे विद्यार्थी निश्चिंत राहणं अपेक्षित आहे या विद्यार्थ्यांनी, त्यामुळे या पुढे हे काउंट केले जाणार आहेत। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा किंवा दुसरा महत्त्वाचा प्रश्न काय आहे उमेदवारांच्या मनामध्ये तो बघूयात आपण की बरेचसे उमेदवार असतात की वेगवेगळ्या परीक्षा देतात। म्हणजे एखादा उमेदवार एक ए नावाचे व्यक्ती असेल, उमेदवार असेल, तो PSI STI ASO ही देखील परीक्षा देतो, कृषीची परीक्षा देखील देतो, त्याच पद्धतीमध्ये आपण म्हणूयात की राज्यसेवा ही परीक्षा देतो। म्हणजे एक उमेदवार जो आहे तो वेगवेगळ्या परीक्षा देतो। तर मग प्रश्न उत्पन्न होतो की सगळ्या परीक्षा जर आम्ही एका वर्षामध्ये दिले तर आमचं एज अटेम्प्टचा जो काही भाग आहे तो संपणार आहे का, तर नाही विद्यार्थी मित्रांनो। असं असेल तर एकाच वर्षात एखादा उमेदवार या अटेम्प्ट सिस्टीममधून बाहेर पडेल। त्यामुळे प्रत्येक परीक्षेसाठी ही जी काउंटिंग आहे ती वेगवेगळी राहणार आहे।
किंबहुना मी असं म्हणेन की वेगवेगळी असलीच पाहिजे. त्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये दिलेलं नाही आहे आयोगाने, हे देखील समजून घ्यावं. पण एक कॉमन सेन्स आहे की जर एखादा उमेदवार आहे आणि तो जर वेगवेगळ्या परीक्षा देत असेल, राज्यसेवा असेल, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, PSI STIची परीक्षा असतील, आणि जर हे 6 अटेम्प्ट ओपनसाठी असतील आणि त्यांनी जर 4-5 जर परीक्षा एकदम एकाच वर्षी दिलं तर तो एकाच वर्षामध्ये तो बाहेर पडेल. त्यामुळे प्रत्येक परीक्षेसाठी ही जी काही सिस्टीम आहे ती वेगवेगळी असणार आहे. याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणारा तो म्हणजे पूर्वपरीक्षेचा अर्ज आणि संधी. बऱ्याचशा उमेदवारांना कळालंच नाहीये की पूर्वपरीक्षेचा अर्ज आम्ही जर भरला आणि कोणत्याच पेपरला आम्ही जर उपस्थित राहिलो नाही तर आमची संधी काउंट केली जाणार आहे का. तर या प्रश्नाचं देखील उत्तर आयोगाने त्या नोटिफिकेशनमध्ये क्लॅरिफाय करून दिलेलं नाहीये. पण एक आपण याच्यावरती अंदाज लावू शकतो की यापूर्वी MPSC मार्फत JMFC नावाची परीक्षा घेतली जायची आणि किंबहुना ती आता देखील घेतली जाते. मात्र या अगोदर 2-3 वर्षांपूर्वी प्रकार काय होता तर या परीक्षेसाठी अटेम्प्ट सिस्टीम होती, मात्र ती आता काढून टाकलेली आहे आयोगामार्फत. मात्र अगोदर ही अटेम्प्ट सिस्टीम राबवली जायची JMFC मार्फत परीक्षेसाठी. तर या परीक्षेसाठी जर उमेदवारांनी पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरला किंवा अर्ज भरला, मात्र तो कोणत्याच पेपरला असं म्हणतोय मी, कोणत्याही पूर्वपरीक्षेच्या पेपरला उपस्थित राहिला नाही तर त्या ठिकाणी त्याची संधी काउंट केली जात नसे. आणि अशाच प्रकारचे जो काही प्रकार आहे तो यापुढे आपल्या परीक्षांसाठी देखील राबवली जाईल अशी आपण आशा व्यक्त करूयात. परत एकदा सांगतोय, JMFC या परीक्षेसाठी, ज्याला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असं म्हटलं जातं, या परीक्षेसाठी अटेम्प्ट सिस्टीम काही वर्षांपूर्वी होती. मात्र ती असत असताना पूर्वपरीक्षेमध्ये जर एखाद्या उमेदवाराने भाग घेतला नाही, परीक्षेला म्हणतोय मी, फॉर्म भरला मात्र परीक्षेला तो उपस्थित राहिला नाही तर ती संधी काउंट केली जात नव्हती. असाच प्रकार आपल्या परीक्षेसाठी असेल अशी आशा व्यक्त करूयात असं मी म्हणतोय. आयोगामार्फत त्याबद्दल कोणतंही क्लॅरिफिकेशन करण्यात आलेलं नाही. याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, शेवटचा प्रश्न आपण म्हणूयात की कमाल, वयोमर्यादा आणि संधी यांचं गणित कसं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांनी ठरवायचं आहे की मला जो काही एज लिमिटचा भाग दिलेला आहे त्याच्यामध्ये मला कोणकोणत्या टप्प्यांवरती परीक्षा द्यायची. तुमचा अभ्यास परिपूर्ण झालेला असेल तर तुम्ही तुमचं जे सुरुवात असेल परीक्षेमध्ये, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर सलग 6 देऊ शकता किंवा मध्ये गॅप घेऊ शकता. 6 अटेम्प्ट ओपनसाठी सांगतो मी, 6 अटेम्प्ट असतील किंवा तुमचं एज लिमिट असेल, एज बार, या दोन्हीपैकी जे अगोदर संपेल त्या ठिकाणी तुम्ही बाहेर पडणारे परीक्षा प्रक्रियेतून. मग ते वेगवेगळ्या प्रवर्गांसाठी वेगवेगळं असेल. एज लिमिट आणि तुमचे अटेम्प्ट तुमच्या प्रवर्गासाठी, कोणतेही प्रवर्ग असू द्या, एज लिमिट आणि तुमचे अटेम्प्ट दोन्हीपैकी जे पहिलं अचीव्ह होणार आहे उमेदवाराकडून त्या ठिकाणी तुमची संधी असेल किंवा वयोमर्यादा असेल संपली की तुम्ही त्या परीक्षेच्या प्रक्रियेतून बाहेर, इथून पुढे आयुष्यात तुम्ही कधीही परीक्षा देऊ शकणार नाही. याची देखील विद्यार्थ्यांनी नोंद घेणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं की महत्त्वाचे 4 प्रश्न होते आणि जे तुमच्या मनामध्ये शंका उत्पन्न करत होते, या प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओच्या मार्फत दिलेली आहेत. या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा, कारण की इतर विद्यार्थ्यांना या शंका ज्या आहेत ते उपस्थित झालेले असणारच आहेत आणि त्यांचं उत्तर मिळवण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.